वास्तुशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक ज्याचा आपल्या नित्यजीवनावरती व आयु आरोग्यावरती चांगला परिणाम होत असतो तो आपण जाणून घेऊया, ज्याला अर्थात आपण टॉयलेट असे म्हणूया. ती टॉयलेटची सर्वात उत्तम दिशा कोणती, तर टॉयलेट हे पश्चिम आणि उत्तर यांचा जो कोपरा असतो, ज्याला वायव्य कोपरा असं म्हणतो, त्यामध्ये जर असेल तर विशेष त्याचे फळ चांगलं मिळते. वायुविजन व्यवस्थित व्हावं आणि आपल्या जे काही शारीरिक व्याधी आहेत त्या सर्व निघून जाव्यात या उद्देशाने वायव्य कोपऱ्यातील टॉयलेट हे वास्तुशास्त्रानुसार उत्तम. मग आपण अजून कोणत्या दिशेमध्ये वायव्य सोडून जर टॉयलेट असेल तर उत्तम राहील, तर पश्चिम मध्य आणि दक्षिण मध्य या भागामध्ये देखील टॉयलेट आपण घराची रचना करताना केले तरी चालेल, परंतु त्यांना विशिष्ट अशा रेमेडीज द्याव्या लागतात. जर घरातील टॉयलेट आग्नेय दिशेमध्ये असेल तर आग्नेय ही अग्नी तत्वाची दिशा आहे, मग ते आयु आरोग्यावरती जास्त परिणाम करतात. आग्नेयातील टॉयलेट हे विशेष आपण टाळावे, त्याने शारीरिक व्याधी वाढण्याची शक्यता जास्त असते. नैऋत्य दिशा ही आपल्या स्थैर्याची दिशा असते. मग या दिशेमध्ये जर टॉयलेट असेल तर आपल्या घरामध्ये स्थिरता कमी होते. आयु आरोग्याच्या बाबतीत वादविवाद, आयु आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे त्रास वाढतात व अनेक संकट त्या कुटुंबावरती येतात. म्हणून शक्यतो नैऋत्य कोपऱ्यातील टॉयलेट हे टाळावे. ईशान्य कोपऱ्यामध्ये जर टॉयलेट असेल तर स्थिरता, मानसिक तणाव या व्यक्तींना जास्त लागतो. आर्थिक स्थैर्य या व्यक्तींचं फार कमी होतं किंवा पैसा येतो परंतु त्याचा विनियोग चांगल्या ठिकाणी न होता खर्च वाढतो, शारीरिक व्याधी वाढतात किंवा आपण काही जे उपक्रम करतो त्यामध्ये अडचणी खूप येतात. ब्रह्मस्थानात शक्यतो टॉयलेट नसावं, ते शारीरिक व्याधी निर्माण करतात आणि त्या घरातील व्यक्तींना कायम आजारपण दर्शवतात. मग अशा वेळेस काही आपण फ्लॅट सिस्टीम घेतो. मग अशा वेळेस जर टॉयलेट या दिशेत असेल तर त्याला काय रेमेडीज देता येतील, तर शक्यतो त्या टॉयलेटचे दरवाजे बंद ठेवावे. त्याच्या आतून शक्यतो थोडासा निळसर रंग किंवा पांढरा रंग आपण त्या टॉयलेटला अंतर्गत भागात द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये टॉयलेटमध्ये आपण एक काचेची वाटी घ्यायची, ज्यामध्ये खडे मीठ, थोडे तुरटीचे 5 खडे आणि लवंगा ठेवायच्या आणि त्या मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार 8 दिवस ठेवून त्या बाथरूममध्ये, त्या टॉयलेटमध्ये फ्लश करायच्यात किंवा बाहेर नेऊन टाकायच्यात. त्यामुळे त्या टॉयलेटची दिशा जी चुकीची आहे त्याचा जो काही आपल्या शरीरावरती परिणाम होतो तो कमी होण्यास मदत होते. या गोष्टी आपण जरूर करून पहा. आपल्या घरातील टॉयलेट कोणत्या दिशेत आहे व त्याला कशा पद्धतीने रेमेडीज द्यायची, जे उपाय दिले ते करा, म्हणजे शारीरिक व्याधी कमी होऊन चांगल्या ठिकाणी टॉयलेट असेल तर आपला उत्कर्ष होण्यास मदत होते. धन्यवाद.